महादेवाची पूजा डायरेक्ट उचलता येत नाही. आता हे दत्तात्रयाची आपण पूजा केली तर डायरेक्ट हार काढायची हिंमत होईल का आपली? डायरेक्ट वस्त्र काढायची का? याचं विसर्जन असतं आणि विसर्जनाचा मंत्र सगळ्याला माहिती नसतो. हातामध्ये अक्षता घ्यायच्या. आज केलेली पूजा जर का संध्याकाळी उचलायची असेल आणि उद्या विसरायची असेल तर हातामध्ये अक्षता घ्यायच्या. यांतु देवगणा पूजा हा मंत्र जर का यच्छ यच्छ सुरश्रेष्ठ गच्छ गच्छ परमेश्वर, जिथून तुम्ही आलायत भगवंता तिथे तुम्ही जा, अशी तुम्हाला प्रार्थना आहे. अक्षता टाकावं लागतात. आता हा मंत्र काही सर्वांना येणार नाही, म्हणून कमीत कमी काय करायला सांगितलेलं आहे? महादेवाच्या मंदिरामध्ये जर का उदाहरणार्थ शिवरात्रीच्या दिवशी आता खूप जण पूजा करणार आणि खूप जण मोडणार आहे. जो पूजा करतो त्यालाही फळ भेटत नाही आणि जो मोडतो त्यालाही भेटत नाही. आधी ओवी ऐका आणि नंतर मी काही मनानं सांगत नाही. गुरुचरित्राच्या 28व्या अध्यायामध्ये काय काय पाप केल्यानंतर माणूस चांडाळ होतो, पतित होतो, पापी होतो. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पिंडीवर जी पूजा आपण ठेवलेली आहे ना, ती पूजा जर का आपल्या आधी एखाद्याने केली आणि आपण जाऊन मोडली तर आपण चांडाळ होतो, असं वर्णन आहे गुरुचरित्रात. गुरुचरित्राच्या 28व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे, ओवी नंबर 24. ओवी ऐका. तळी विहिरी फोडी मोडी, शिवालयी पूजा तोडी, ब्राह्मणांची घरे मोडी, तो ही जन्मे पतित कुळी. जो माणूस तळ्याचं पाणी खराब करतो, विहिरीतलं पाणी खराब करतो, ब्राह्मणाचं सोडून द्या आणि हे तळ्याचं आणि विहिरीचं सोडून द्या. शिवालयी पूजा तोडी. गुरुचरित्र अध्याय नंबर 28 ओवी नंबर 24. शिवालयी पूजी तोडी म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाचा जो श्रंगार केलेला असतो, महादेवाला जो हार घातलेला असतो, महादेवाच्या पिंडीवर जे बेलं वाहिलेले असतात, एखाद्या दुसऱ्या भक्तांना तुम्ही जाऊन डायरेक्ट जर का तोडत असाल तर तुम्हाला महादेवाच्या पिंडीची पूजा तोडण्याचं पाप लागतं आणि पापी कुळामध्ये, पतित कुळामध्ये चांडाळ म्हणून जन्माला यावं लागतो. अरे बाप, मग तुम्ही म्हणाल इतके दिवस आम्ही तसंच करत होतो, काळजी नका करू, माहिती नव्हतं तर दोष नाही. पण आता ऐका काय करायचं मग? एक तर अक्षता व्हायच्या. तुमच्या आधी कोणीतरी पूजा केली आहे ना, मंत्र नाही येत ना, कमीत कमी 2दा अक्षता व्हायच्या. विसर्जन नाही जमत तर हातात पाणी घ्यायचं. हे भगवंता, ज्यांनी पूजा केली असेल त्याचं फळ त्याला भेटो. आता मलाही पूजा करायची म्हणून हा श्रंगार मला काढावाच लागेल. तर महादेवजींच्या मंदिरामध्ये जाऊन तुमच्या अगोदर जी पूजा मांडलेली आहे ती पूजा मोडण्याचं पाप दोष तुम्हाला लागू नये म्हणून हातात पाणी घ्यायचं आणि त्या महादेवाच्या पिंडीवर ठेवलेली मांडलेल्या पूजेवरती असं सोडायचं. शिवार्पणमस्तु शिवार्पणमस्तु असं 2दा करायचं, मग ती पूजा बाजूला करायची, म्हणजे दोष लागत नाही. मी हे जे सांगतोय हे आस्था आणि संस्कार चॅनलला ऐकायला भेटत नाही बरं का. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती भगवान की जय.